नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर आजची रेसिपी आहे वाटाणा बटाट्याची भाजी। तर चला मग बनवायला सुरुवात करूया। आणि तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। तर आज आपण एकदम वेगळ्या पद्धतीने भाजी बनवणार आहोत, खूप छान अशी टेस्टी। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। इथं मी घेतला आहे कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, लसूण आणि अद्रक। तर हे आता आपल्याला याची बारीक पेस्ट करायची आहे। त्याच्यानंतर मी ते वाटाणा वल्ला आणि बटाटे घेतले 2 ते 3। तर सर्वात आधी आपण आहे ना याचं वाटण करून घेणार आहोत। ते सर्व मी एकत्र वाटण करून घेणार आहे सगळ्याचं। आता इथं आपलं वाटण वाटून झाले। तर पाणी न टाकताच मी वाटण वाटले। टोमॅटोला पाणी सुटतं, कांद्याला पण सुटतं, त्यामुळे पाणी न टाकता मी असं वाटण करून घेतलं। आता यानंतर आपण आहे ना गॅसवरती मी कढई तापवायला ठेवली आहे, त्याच्यामध्ये तेल घालून घेतले। तर आधी बटाटे घालून घेणार आपण। आता बटाटे आपल्याला छान फ्राय करून घ्यायचे कमी गॅसवरती। बटाटे आपले आता फ्राय झाले। तर आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता हे बटाटे फ्राय झालेत आपले। तर आता हे साईडला ठेवून आता इथे एक वाटी घ्यायची आपल्याला, त्यामध्ये आपण मसाले घालून घेणार आहोत। तर मी इथे गरम मसाला घालते अर्धा चम्मच, हळद, त्यानंतर आपण याच्यामध्ये लाल तिखट घालणार आहोत। मसाले तुमच्या चवीनुसार तुम्ही घाला। धना पावडर, त्याच्यानंतर याच्यात मी काश्मीरी लाल तिखट घालते। तर आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचे पाणी घालून। हे असं मिक्स करून घ्यायचे। आता हे मिक्स झाले, त्यानंतर आपण आहे ना गॅसवरती कढई ठेवली आहे तापवायला। तर ज्याच्यामध्ये आपण बटाटे फ्राय केले ना, तर तीच कढई घ्यायची परत। त्याच्यात हवा असल्यास तुम्ही थोडं तेल घालून घ्या। तर त्याच्यात पहिलंच तेल आहे, तर त्यामध्येच आता मी जिरे घालणार आहे। तर याच्यामध्ये आपण आहे ना आता हा मिक्स केलेला मसाला घालून घेणार आहोत। आता छान आता परतून घ्यायचं आपल्याला। तर आता परतत असताना आपण याच्यामध्ये मीठ घालून घेऊ चवीनुसार। आता 2 ते 3 सेकंद आपण परतून घेणार आहोत। छान असं परतून घ्यायचं आपल्याला। आता हे परतल्याच्या नंतर लगेच आपण जे वाटण केलं होतं ते घालून घेणार आहोत त्याच्यामध्ये। आता हे पण आपल्याला छान परतून घ्यायचे कमी गॅसवरती। याच्यामध्ये थोडं पाणी घालून आपण थोडंसं शिजवून घेऊ ना, म्हणजे मसाला छान शिजेल। त्याच्यावर आपण झाकण ठेवून शिजवून घेऊ। आता झाकण काढून घेऊ आपण। आता हा मसाला छान परतला आहे। तर याच्यामध्ये आपण आहे ना वाटाणे घालून घेणार आहोत। हे ओले वाटाणे आहे ते घालून घे। आता हे छान मिक्स करायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला कमी गॅसवर एक 5-1 मिनिट आता हे शिजवून घ्यायचं आहे आपल्याला सर्व झाकण ठेवून। ते छान असं शिजवून घेऊ आपण। आता आपलं हे छान शिजून झालं आहे। तर छान असं याला तेल पण सुटलं आहे। आता याच्यामध्ये ना आपण जे बटाटे फ्राय केले होते ना, तर ते घालून घ्यायचे आपल्याला याच्यामध्ये। आता हे मिक्स करून घ्यायचे छान असे। तर याच्यामध्ये आपण गरम पाणी घालणार आहोत। तर मी आधीच पाणी गरम करायला ठेवलं होतं, तर ते याच्यामध्ये आपण घालून घेऊ। आता पाणी तुमच्या याच्यानुसार घाला, तुम्ही पातळ किती करायची तुम्हाला काय त्याप्रमाणे पाणी घालायचं आहे आपल्याला। आता छान अशी आपण ही परत एकदा शिजवून घेणार आहोत सर्व भाजी। तर आता आपण अशी शिजवून घेऊ भाजी। त्याच्यानंतर सर्वात शेवटी आपण थोडी कोथिंबीर घालूया बारीक कट करून, म्हणजे छान चव येते। तर इथं आपली रेसिपी बनवून तयार झाली। छान अशी भाजी झालेली आहे। तर एकदा नक्की करून पहा, खूप छान होते।
टेस्ट पण छान लागते. तर आता आपण गॅस बंद करू. पाहू शकता तरी पण छान आली आहे. तर रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा.